शंभू अरे गप्पा काय करताय गप्पा चल कमळे ऋषी भाऊ अहो कॉलेजची पोरं शंभू संघ काय प्रकार करायला बघा की चला काय झालं चल चला ऋषी भाऊ कमळे ऋषी भाऊ या हे बघा हो का ए काय चाललंय ए थांबा रे ए शंभू बूट उठ शंभू शंभू हे असं हरून नाही चालणार शंभू 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 बाळा ए शंभू बाळा अरे काय झालं तुला काही नाही आई आजपासून मी कॉलेजला नाही जाणार अरे असं काय बोलतोय आई बरोबरच बोलतोय अगं मी कितीही ठरवलं ना की मोठं काहीतरी करेन खूप शिकेन पण आई हा समाज कधीच मला शिकू देणार नाही एका गरीबाचा मुलगा डॉक्टर होतोय इंजिनियर होतोय हे त्यांना नाही बघवत आई आजपासून मी पण बाबांसारखंच दुकानात काम करणार मी पण चपला शिवायचं काम करेन नाही आई सोड तू मला असं सोड आई काय करायलास पुस्तकं का फाडायलास कमळी कमळी तू काही बोलू नकोस प्लीज प्लीज इथून पुढे तुम्ही इकडे नका येत जाऊ आणि ऋषी सरांना पण सांगा की मी इथून पुढे कॉलेजला नाही येणार आहे आज फक्त शंभूचा अपमान नाही झाला तर त्याची सगळी स्वप्न संपली त्या प्रत्येक मुलाचं सपन संपलं ज्याच्या घरची परिस्थिती बिकट असून बी त्याच्या मनात शिकायची मोठं व्हायची इच्छा होती टफ साइन्स आर नॉट द साइन्स ऑफ फेलियर दे आर opportunities to become stronger wiser and कमळी काय झालं ग अशी का बसलीयस आजी मला नाही वाटत मी उद्याच्या स्पर्धेत भाग घेऊ शकेन मला नाही जमणार माझ्याच्यानं नाही होत आहे का ग असं काय झालं एकदम हा हे बघ हे भाषण तुला पाठ होत नाही हे तर शक्यच नाही आजी त्याचा प्रश्नच नाही आजी शंभूची जी अवस्था झाली की नाही सतत त्याचाच विचार यायला लागलाय माझ्या मनात माझं मनच लागणं झालंय कमळी ऋषीने मला हे सगळं फोन करून सांगितलंय मला माहिती आहे पण तू त्याची काळजी करू नकोस आपण शंभूचं शिक्षण बंद पडू देणार नाही त्याच्या फीची काही ना काही सोय होईल आपण त्यातून काही ना काही मार्ग काढू या कारणामुळे तू एवढी डिस्टर्ब होणार आहेस का हा तुझा अभ्यास तुझी स्पर्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार तुला शिक्षणाची एवढी आवड आहे तुझी एवढी स्वप्न तुझा मार्ग सगळं सोडून देणार तू अशा गोष्टीमुळे एवढं डिस्टर्ब व्हायचं नाही कमळी ते काही नाही हे बघ उद्याच्या स्पर्धेमध्ये तू भाग घेणार म्हणजे घेणार मी सांगते ना ते ऐकायचंय आजी अहो शंभूचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरनच जाईना मी तरी काय करू सांगा ठीक आहे आपण एक काम करू उद्या तुमची स्पर्धा झाली रे झाली ना की आपण दोघे मिळून शंभूच्या घरी जाऊ मी स्वतः बोलेन त्याच्याशी त्याच्या शिक्षणाची सगळी व्यवस्था करेन मग तर झालं मग आता हा विचार बाजूला ठेवायचा आणि स्पर्धेची तयारी करायची
थँक्यू आजी. काय थँक्यू. शंभू, राजू तू इकडे. शंभू, मला माहिती आहे ती मुलं तुझ्यासोबत खूप चुकीचं वागली आहेत, पण डोंट वरी, ऋषी दादाने ना ट्रस्टिंगकडे कंप्लेंट केली आहे त्यांची. शंभू प्लीज, तू कॉलेज सोडायचा निर्णय नको घेऊस. तुला फी भरायची आहे ना. हे घे पैसे, हे घे पैसे आणि फी भरून टाक. ब्रो, ही प्राजू त्या शंभू बरोबर काय करतेय? नको प्राजक्ता, हे दान नकोय मला. हे तू वेडा आहेस का? मी दान म्हणून नाही देते. अरे मी तुझी फ्रेंड आहे ना, फ्रेंड म्हणून हेल्प करतेय. हवं तर एक काम कर, तुझ्याकडे पैसे येतील ना तेव्हा तू मला हे पैसे रिटर्न कर. उधार म्हणून घे, पण शंभू प्लीज हे पैसे घे आणि कॉलेज कंटिन्यू कर. ब्रो, अनिकाला सांगूयात. हा, प्राजक्ता तुझा तुझं इकडे येणं बरं नाही अगं. आता परत कधी इकडे येऊ नकोस. Good morning everyone. Today I would like to talk about importance of free healthcare in a society. Healthcare is a basic human need and I think everyone should be provided with a free healthcare regardless of their income and social status. Everyone should have access to the free medical treatment because it helps them to prevent illness, sickness and it saves life. It also creates a healthier population, allowing people to work, study and contribute towards a country positively. Providing free healthcare also shows that a country values the well-being and dignity of its citizens. A strong healthcare system means a stronger and a secure nation. Free healthcare is not just a service. It's an investment towards a happier and healthier country. Thank you. मस्त मस्त मस्त. अनिका, हे कॉम्पिटिशन तू जिंकणार आणि ट्रॉफी सुद्धा तूच आणणार. त्या कमळीला हिच्यासारखं इंग्लिश बोलता येतं? ठीक आहे, तिला कसलं जमतंय. ती उगीच माझ्या नातीची बरोबरी करायला निघाली.